अगे निकिता, माझं नवीन नेकलेस पाहिलंस का? मी हे बँगलोरमधून 8 लाखाला घेतलंय. लग्नात माझा लुक परफेक्ट हवा ना. अरे खूप सुंदर आहे, पण मी हाच नेकलेस केरळमध्ये घेतला. मला तो 7.3 लाखामध्ये पडला. काय? म्हणजे 70,000 कमी? जवळपास 10% फरक. डुप्लिकेट तर नाही आहे ना? अगं अजिबात नाही. हा ज्वेलरी व्यवसायातील सगळ्यात मोठा सिक्रेट आहे. हे बघ, एका प्रसिद्ध ज्वेलरी शॉपमधल्या सेल्समॅननी मला ही ट्रिक सांगितली होती. यामागे 2 मोठी कारणे आहेत. हे बघ, पहिलं कारण सोपं आहे. केरळ हे पोर्ट स्टेट आहे, त्यामुळे सोनं आयात करताना मध्ये कमी दलाल असतात. त्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि इतर खर्च कमी होतो आणि सोन्याचा दर थोडा कमी पडतो. आणि दुसरं मोठं कारण म्हणजे केरळमधली जबरदस्त स्पर्धा. जसं की कल्याण, मलाबार, भीमा, जॉय लुकास सारखे मोठे ब्रँड तिथूनच सुरू झाले. म्हणूनच तिथे खरा फरक सोन्याच्या दरात नसून मेकिंग चार्जेसमध्ये असतो. मेकिंग चार्जेस म्हणजे काय? अगं, तू घेतलेल्या नेकलेसवरती जवळपास 27% मेकिंग चार्जेस होते, पण केरळमधील स्पर्धेमुळे त्यांनी फक्त 18% चार्जेस घेतले आणि त्यावर 3% GST धरून माझे जवळपास 10% पैसे वाचले. आणि तेच जर लग्नाच्या खरेदीत स्मार्ट शॉपिंग केली ना तर लाखोंची बचत होती. अरे देवा, इतके वर्ष तर मी फक्त सोन्याचा दरच विचारत होते. मेकिंग चार्जेसमुळे एवढा फरक पडतो हेच माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आता सोनं खरेदी करताना फक्त गोल्ड रेट नको विचारूस, मेकिंग चार्जेससुद्धा विचार. हो नक्की. ही महत्त्वाची माहिती सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.